मला निवडून दिल्यास पाणी देण्याची जबाबदारी माझी। जाहीर सभेमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचं प्रतिपादन। संपूर्ण देशात माढा लोकसभा मतदारसंघ दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। याच मतदारसंघाकडे लक्ष लागले असून या मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून जर मला निवडून दिलं तर या तालुक्याचा कायमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावीन। नवीन उद्योगधंदे उभा करण्याचा मानस असून अपूर्ण राहिलेली सिंचनाची कामे पूर्ण करण्यासाठी मला एक संधी द्या, असं आवाहन माढा लोकसभेचे भाजपा शिवसेना महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं। काल सांगोला येथे आयोजित भाजपा शिवसेना युतीच्या प्रचार सभेचे आयोजन सांगोला येथील शिवाजी चौकात केले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, नगराध्यक्षा राणीताई माने, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर बनसोडे, ॲडव्होकेट गजानन भाकरे, शिवाजी गायकवाड, प्राचार्य संजय देशमुख, शशिकांत देशमुख, आनंद माने, आनंद घोंगडे, सर्व पदाधिकारी, महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। यावेळी सदाभाऊ खोत यांनी भाजप सरकारने केलेल्या विकास कामाचा तपशील सादर करताना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना आम्ही प्रभावीपणे राबवल्या असल्याचे सांगून आमच्या विकासाच्या कामावरून यावर्षी किमान लोकसभेच्या जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी माजी आमदार शहाजी पाटील, श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे पाटील, मधुकर बनसोडे या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं।